सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वळसंग येथे महिलांना कौशल्यवृद्धी उपजीविका प्रमाणपत्र वाटप. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने वळसंग ग्रामपंचायतीच्या वतीने सरस्वती महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जत यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या कौशल्यवृद्धी व उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या महिलांना आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी 3 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत फॅशन डिझायनिंगसह विविध रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. महिलांना स्वावलंबी बनवणे, रोजगारक्षम कौशल्य विकसित करणे तसेच उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास ग्रामपंचायत वळसंग यांच्या सरपंच सौ पूजा रमेश माळी, ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ, सरस्वती महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालक संकपाळ मॅडम, पदाधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचे अभिनंदन करत मिळालेल्या कौशल्यांचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय किंवा रोजगार सुरू करण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढून आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून उमेद व मावीम अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देऊन महिला सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी उमेदच्या सीआरपी सौ लक्ष्मी नापिक व सौ श्रीदेवी कांबळे तसेच मावीमच्या सीसी बिराजदार मॅडम व सीआरपी मॅडम यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच सौ पूजा रमेश माळी यांनी प्रशिक्षणार्थी महिलांचे अभिनंदन करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायतीकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल असे आश्वासन दिले. तसेच आयोजित महिला सभेमार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती महिलांना देण्यात आली. यावेळी विकसित भारत रोजगार व आजीविका अभियान VBGRAMG अधिनियम 2025 संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी यांनी महिलांना सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. म्हणून कुठल्या गोष्टीसाठी जायचं नाही, फक्त स्वतःचा त्याच्यामध्ये आपण किती सहभाग घेतो आणि त्याच्या अंतर्गत मी काय शिकले हा गोष्ट आपल्यामध्ये ठेवायची सुरुवातीला. मगच आपण कुठेतरी पुढे 4 पावलं पुढे जात असते. कुठली योजना येत असते ती योजना फक्त नावासाठी येत नसते, तर ते खाली कुठेतरी तळागाळातल्या लोकांची उत्पन्नात वाढ व्हावं, महिलांची उत्पन्नात वाढ व्हावं, महिला सक्षम जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. या गोष्टीसाठी शासन स्तरावरती 1 पाऊल उचललं तर आपण 10 पावलं पुढे जायला पाहिजे. जर आपण 10 पावलं पुढं गेलं तर 100% आपल्या शासन आपल्या पाठीमागे येत असते. त्यामुळे आपण किती योजनेचा लाभ घेऊ शकतो हे आपण स्वतः ठरवायला पाहिजे. आणि आपण स्वतः न ठरवता आजूबाजूचे ज्या म्हणजे आपल्या सखी आहेत त्यांना सुद्धा आपण पुढे घेऊन जायची आपल्याकडे दमत असलं पाहिजे. मगच आपलं कुठंतरी सक्षम होतंय असं आपण आपल्या स्वतःला निर्धार केला पाहिजे. तर इथं मला जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.